वाचक किंवा सूचक मंडळी कोणी असेल तर कृपया नाव द्यावे. वाचक मंडळी जास्त आहे, सूचक कोणी असेल तर कृपया व्यासपीठावर नाव द्यावे. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दिवेश्वर भगवान की जय. वाराणसीमध्ये असणारा सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस असणारा दर्शनाला हा कैलासाला जात होता. पण वय झाल्यामुळं वृद्धत्व आल्यामुळं त्याच्याने असणाऱ्या कैलासाला दर्शनाला जाणं भगवंताची सेवा करणं होऊ लागलेलं नाही. त्याच्यामध्ये वेदोनियम लागलेला आहे. यावेळेस हा भगवान शंकराची विनंती करून लागलेला आहे हा राजा. तेव्हा शरीर असणारा थकून गेलेला आहे, वाढण्याचे मला प्राप्त झालेला आहे. या कारणामुळे तुमच्या पूजेमध्ये सेवेमध्ये वेदनियम लागलेला आहे. तरी माझ्यावरती कृपा करा आणि तुम्ही माझ्या सोबत माझी नगरी असणारी वाराणसी या ठिकाणी वास्तव्याला या आणि तिथे येऊन वास्तव्य करा आणि तुमच्या दर्शनाला जेही कुणी असणाऱ्यामध्ये या ठिकाणी येतील त्यांचं पातक असणारं सर्व दूर करायचं कार्य हातामध्ये घ्या अशी विनंती हा राजा भगवान शंकराला बोलत दिला आहे. आणि मग या ठिकाणी हा राजा कैलासाहून आपल्या काशी क्षेत्राच्या ठिकाणी वाराणसीच्या ठिकाणी निघालेले आहेत. भगवान शंकर सुद्धा त्या राजाला वचन दिल्यामुळे पार्वती माता सोबत घेतलेली आहे आणि वाराणसी या क्षेत्राच्या ठिकाणी वास्तव्याला निघालेले आहेत. मग काय घटना घडली? मग यावेळेस असणारी घटना त्या ठिकाणी कैलासामध्ये घडलेली आहे. कुठल्या प्रकारची घटना घडलेली आहे, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे ही आपल्याला सविस्तर प्रदान या ठिकाणी ग्रंथकर्ते भगवंत महाराज सांगू लागलेले आहे. पार्वतीला सोबत घेतलेले आहे. वाराणसीला निघण्याचं प्रस्थान करू लागलेले आहे. त्यावेळेस असणाऱ्या विश्वेश्वराला ही घटना समजली आणि मग कुणी हात जोडलेले आहेत. भगवान शंकराला विचारू लागलेले आहे, देवा मला सोडून आपण या ठिकाणाहून का चाललेला आहात, कुठे चाललेला आहात मला जरा सांगा तुम्ही अशी विचारणा भगवान विश्वेश्वराने शंकर परमात्म्याला केलेली आहे. आपण तर काय थोर आहात हरी भक्ती परायण श्रीराम महाराज झालं मूर्ती धर्म संसार. तुम्ही मला पत्रामध्ये घेतलेला आहे, आजपर्यंत सांभाळ केलेला आहे. तुमच्याच आश्रयाने तुमच्या सहाय्याने मी माझा जीवनक्रम आजपर्यंत निभावत आलेलो आहे आणि तुम्ही आज मला सोडून या ठिकाणाहून चाललेला आहात. मी तुमची योग्यता तुमचं मोठेपण असणारं म्हणजे योग्य नाही देवा, तरी मलाही सोबत घेऊन चला अशी विनवणी भगवान विश्वेश्वर करू लागलेले आहे. वहिनी सगळ्यात म्हणते पुंडलिका हरिहर ज्ञानदेव